मी वैष्णवी मेहंदी आर्टिस्ट। आज मला आहे बेबी शॉवरची ऑर्डर, त्यासाठी मी काल रात्रीच मेहंदी पेस्ट भिजत घातली होती। तर आता आपण ही मेहंदी पेस्ट रेडी करूया। चल बघूयात कशी रेडी करायची। ती पहिला स्टार्टिंगला मी रात्री भिजत घातली आहे, तर ह्याला पूर्ण व्यवस्थितपणे हलवून घ्यायचं। हलवून घेतल्यानंतर ही अशी रेडी झाली आहे। त्याच्यात आपण थोडं थोडं पाणी ॲड करायचं। पाणी ॲड केल्यानंतर परत ती मेहंदी फेटायची व्यवस्थित। एक 10 ते 15 मिनटं मेहंदी फेटली पाहिजे। केव्हा परफेक्ट मेहंदी पेस्ट बनते, तर स्पॅच्युलामधून जेव्हा परफेक्ट एकसारखी मेहंदी खाली येते, तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच असाल, तेव्हा मेहंदी पेस्ट परफेक्ट बनते। आणि मेहंदी पेस्ट तयार झाल्यानंतर ही पायपिंग बॅगमध्ये भरायची आणि पायपिंग बॅग एखाद दुसऱ्या एक्स्ट्रा घ्यायच्या, कारण की कधी कधी फुटण्याची पण शक्यता असते। त्याच्यामुळे एक्स्ट्रा पायपिंग बॅग ठेवणं खूप गरजेचं आहे। आणि सेलोटेप पट्टी पण आपली एक्स्ट्रा असावी, कारण की कधी काही संपल काही सांगता येत नाही। तर मी असं पॅक केलं पेस्ट आणि मी चालले। आणि मी आज खरं तर कायम मी जाते गाडीतून, पण आज मला बसनं जायचं होतं। आजची माझं पहिलं लोकेशन होतं मायनी, आणि गेल्या गेल्या मला लगेच बस पण भेटली। आणि खरं तर मला वेळ झाला जाण्यासाठी, कारण की क्लायंटनं मला 11 11:30पर्यंत बोलवलेलं, पण मला इथंच 11:30 वाजले होते। त्याच्यामुळं म्हटलं की बस थांबली होती, म्हटलं बसमध्येच कोण आपलं बनवून घ्यावेत, तिथं वेळ जास्त जाणार नाही। त्याच्यामुळं मी बसल्या तिथंच अजून बस हलायची होती, त्याच्यामुळं मी कोण पण रेडी करून घेतले। आणि असं झालं होतं की म्हणजे मला इंस्टावरती अजून एका क्लायंटचा मेसेज आलेला बेबी शॉवर मेहंदी काढण्यासाठी, पण मी ते विसरून गेले होते। आणि त्यांनी मला बरोबर म्हणजे जेव्हा मी बसला यायला लागले होते, तेव्हाच मला त्यांचा फोन आला की मी येते म्हणून। मग मी त्यांना 3:30-4चं टायमिंग दिलं आणि या म्हटलं। तोपर्यंत ते मला न्यायला आलते आणि मी गेले त्यांच्या शॉपमध्येच। मला मेहंदी काढायची होती, कारण की त्यांचं गाव थोडं लांब होतं मायनीपासून, त्यामुळे त्यांचं शॉप मायनीत असल्यामुळे मी त्यांच्या शॉपमध्येच आम्ही गेलो आणि कोण बनवायला घेतलं। मी काय करते, मी घरनं कधीच कोण बनवून घेऊन जात नाही, कारण की तिथं जापर्यंत त्याचं हालत खूप वेगळी झालेली असते। त्याच्यामुळे मी तिथे गेल्यानंतरच, ब्राईड असू देत कोणतीही मेहंदी असू देत, मी तिथे गेल्यानंतरच कोण बनवते। आणि आमचं आधीच डिस्कशन झालेलं डिझाईनबद्दल, त्याच्यामुळे मी गेल्या स्टार्ट केलं आणि हा पहिला हात कंप्लीट झाला। ताईंना खूप मेहंदी आवडली। जेव्हा एखादं क्लायंट आपल्याला म्हणतं की खूप छान मेहंदी काढलेली आहे, तेव्हा आपण जे काही काम करतोय त्याला खरं तर अजून काहीतरी वेगळं काहीतरी करण्याची एक आपल्याला अजून उत्साह निर्माण होतो। अशा दोन्ही हात आणि बॅक हँड मी कंप्लीट केले। आणि बसनंच जायचं होतं माझं, पण मला वेळ झाला होता मेहंदी काढून, कारण की मला इथंच 3-3:30 वाजले होते। त्याच्यामुळे मी माझ्या मिस्टरांना बोलवलं आणि मी शॉपमध्ये गेले। क्लायंट माझं शॉपमध्येच येणार होतं, त्याच्यामुळे मी शॉपमध्ये गेले आणि कोण माझे संपले होते, त्यामुळे ते क्लायंट यायच्या आधी मला कोण रेडी करायचे होते, त्यामुळे मी परत कामाला लागले आणि कोण बनवायला घेतले। आणि त्यांना एक फोन पण केला की ताई कुठंपर्यंत आला आहे, तर त्या म्हटल्या की आम्ही नाश्ता करून येतो आहे। त्याच्यामुळे मी निवांत असे कोण बनवत बसले होते। खरं तर एका दिवशी 2 ऑर्डर करणं एकटीने खूप मुश्किल आहे, कारण की जवळजवळ असेल लोकेशन तर ठीक आहे, आपण करू शकतो, पण लांब लोकेशन असेल तर नाही करू शकत। तर पण सपोर्ट पाहिजे याच्यासाठी घरचा, म्हणजे असं नेणं आणण्यासाठी स्वतःची गाडी म्हणजे आली पाहिजे स्वतःला, असं तरच आपण हे करू शकतो एकाच दिवशी 2 क्लायंट। आणि हे माझं होतं सेकंड बेबी शॉवरची मेहंदी। तर ही मेहंदी तुम्हाला कशी वाटते एक कमेंट्समध्ये सांगायला अजिबात मला विसरू नका। आणि माझं व्हिडिओज आणि हे जे तुम्हाला मी व्लॉग वगैरे करते ऑर्डरच्या, हे कशा वाटतात हे मला नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला अजिबात मला विसरू नका। त्याच्यानंतर आम्हाला वास्तुशांतीचं आमंत्रण होतं, आम्ही तिकडेही गेलो संध्याकाळी आणि असा थोडासा व्हिडिओज घेतले। आणि हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा। बाय, पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओ।